ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये? हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या शुभ दिवशी विशेष गोष्टी अर्पण केल्यास अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक कार्य देखील साध्य होते. चला तर पण आपण जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये. महाशिवरात्रीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरा केला जातो आणि यावेळी ही शुभ तारीख रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपात प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाहही झाला होता. असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा केल्याने, उपवास करून आणि रात्री जागरण केल्याने व्यक्तीला मनोकामना पूर्णतः रोगापासून मुक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. त्याचवेळी ग्रह आणि नक्षत्रांचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि महादेवाच्या कृपेने प्रत्येक कार्य पूर्ण होते. या शुभ दिवशी शिवलिंग आणि भोग अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी काय अर्पण करावे, या दिवशी काय करावे आणि काय करू नये. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि खरं या मनाने केलेली पूजा लवकर परिणाम देते. हा सण केवळ पूजेपुरताच मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील दुःख दूर होते आणि मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला योग्य मार्गाने पूजा केल्याने, योग्य आनंद घेतल्याने आणि नियमांचे पालन केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहते. महाशिवरात्रीला महादेवाला काय अर्पण करावे? महाशिवरात्रीला तुम्ही भगवान शंकराला थंडाईचा भोग अर्पण करू शकता. भगवान शंकरांना थंडाई खूप आवडते आणि अनेक मंदिरामध्ये महादेवाला अर्पण देखील केले जाते. महाशिवरात्रीला तुम्ही मखाणाचा खिरीचा प्रसाद महादेवाला अर्पण करू शकता. मखाणा खीर अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती शुभ राहते आणि अनेक ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होते. महाशिवरात्रीला तुम्ही महादेवाला लस्सी देखील अर्पण करू शकता. असे केल्याने जीवनात सुरू असलेल्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सुख, शांती आणि समृद्धी मिळते. तथापि आपण लस्सीला थोडासा भांग जोडू शकता. महाशिवरात्रीला तुम्ही शिवाला मालपुआ अर्पण करू शकता. मालपुआमध्ये थोडे भांग घाला आणि नंतर ते अर्पण करा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायातील चालू असलेल्या समस्या संपतात आणि प्रगतीच्या संधी मिळतात. महाशिवरात्रीला तुम्ही हलवा, फळे आणि भस्म देखील अर्पण करू शकता. या दिवशी रवा किंवा बकव्हीटच्या पिठाची खीर बनवा आणि अर्पण करा. त्याचवेळी हंगामी फळे आणि अस्थी किंवा विभूती अर्पण केल्याने अलिप्तता आणि आध्यात्मिक वाढीचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला काय करावे? या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. महाशिवरात्रीला पूजा करताना एक एक करून वस्तू अर्पण करा. एकाच वेळी 2 वस्तू अर्पण करू नका. पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी शिवलिंगाला अभिषेक करावा. महादेवाला अभिषेक करताना नेहमी परताव्याचा वापर करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा. उपवास ठेवा आणि रात्री जागे राहा आणि शिवपुराण आणि शिवस्तोत्राचे पठण करा. गरजूंना अन्न, वस्त्र
किंवा पैसे दान करा, त्यामुळे पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीला काय करू नये? महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि घरात शांतता कायम ठेवा. महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक अन्न, मांस, मद्य आणि कांदा लसूण यांचे सेवन करू नये. पूजेच्या वेळी शिवलिंगावर कणेर, कमळ आणि केतकीची फुले असलेली तुळशीची पाने अर्पण करू नयेत, कारण शिवपूजेत तुळस निषिद्ध मानले जाते. महाशिवरात्रीच्या शिवलिंगाला विसरूनही शंखाचे पाणी अर्पण करू नये. खोटे बोलणे, रागावणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळा. पूजेत तुटलेली फुले, शिळे भोग किंवा मळलेले कपडे वापरू नयेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आळस आणि नकारात्मक विचार टाळले पाहिजेत. महाशिवरात्रीच्या दिवशी काळे तीळ किंवा तुटलेले अक्षदा अर्पण करू नयेत. महाशिवरात्रीला 4 वेळा पूजा केली जाते, त्यामुळे या रात्री झोपणे टाळा आणि पूजा करा. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये? हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या शुभ दिवशी विशेष गोष्टी अर्पण केल्यास अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक कार्य देखील साध्य होते. चला तर पण आपण जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये. महाशिवरात्रीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरा केला जातो आणि यावेळी ही शुभ तारीख रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपात प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाहही झाला होता. असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा केल्याने, उपवास करून आणि रात्री जागरण केल्याने व्यक्तीला मनोकामना पूर्णतः, रोगापासून मुक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. त्याचवेळी ग्रह आणि नक्षत्रांचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि महादेवाच्या कृपेने प्रत्येक कार्य पूर्ण होते. या शुभ दिवशी शिवलिंग आणि भोग अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी काय अर्पण करावे, या दिवशी काय करावे आणि काय करू नये. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि खरं या मनाने केलेली पूजा लवकर परिणाम देते. हा सण केवळ पूजेपुरताच मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील दुःख दूर होते आणि मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला योग्य मार्गाने पूजा केल्याने, योग्य आनंद घेतल्याने आणि नियमांचे पालन केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहते. महाशिवरात्रीला महादेवाला काय अर्पण करावे? महाशिवरात्रीला तुम्ही भगवान शंकराला थंडाईचा भोग अर्पण करू शकता. भगवान शंकरांना थंडाई खूप आवडते आणि अनेक मंदिरामध्ये महादेवाला अर्पण देखील केले जाते. महाशिवरात्रीला तुम्ही मखानाचा खिरीचा प्रसाद महादेवाला अर्पण करू शकता. मखाणा खीर अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती शुभ राहते आणि अनेक ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होते. महाशिवरात्रीला तुम्ही महादेवाला लस्सी देखील अर्पण करू शकता. असे केल्याने जीवनात
सुरू असलेल्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सुख, शांती आणि समृद्धी मिळते. तथापि आपण लस्सीला थोडासा भांग जोडू शकता. महाशिवरात्रीला तुम्ही शिवाला मालपुआ अर्पण करू शकता. मालपुआमध्ये थोडे भांग घाला आणि नंतर ते अर्पण करा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायातील चालू असलेल्या समस्या संपतात आणि प्रगतीच्या संधी मिळतात. महाशिवरात्रीला तुम्ही हलवा, फळे आणि भस्म देखील अर्पण करू शकता. या दिवशी रवा किंवा बकव्हीटच्या पिठाची खीर बनवा आणि अर्पण करा. त्याचवेळी हंगामी फळे आणि अस्थी किंवा विभूती अर्पण केल्याने अलिप्तता आणि आध्यात्मिक वाढीचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला काय करावे? या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. महाशिवरात्रीला पूजा करताना एक एक करून वस्तू अर्पण करा. एकाच वेळी 2 वस्तू अर्पण करू नका. पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी शिवलिंगाला अभिषेक करावा. महादेवाला अभिषेक करताना नेहमी परताव्याचा वापर करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा. उपवास ठेवा आणि रात्री जागे राहा आणि शिवपुराण आणि शिवस्तोत्राचे पठण करा. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करा. त्यामुळे पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीला काय करू नये? महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि घरात शांतता कायम ठेवा. महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक अन्न, मांस, मद्य आणि कांदा लसूण यांचे सेवन करू नये. पूजेच्या वेळी शिवलिंगावर कणेर, कमळ आणि केतकीची फुले असलेली तुळशीची पाने अर्पण करू नयेत, कारण शिवपूजेत तुळस निषिद्ध मानली जाते. महाशिवरात्रीच्या शिवलिंगाला विसरूनही शंखाचे पाणी अर्पण करू नये. खोटे बोलणे, रागावणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळा. पूजेत तुटलेली फुले, शिळे भोग किंवा मळलेले कपडे वापरू नयेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आळस आणि नकारात्मक विचार टाळले पाहिजेत. महाशिवरात्रीच्या दिवशी काळे तीळ किंवा तुटलेले अक्षदा अर्पण करू नयेत. महाशिवरात्रीला 4 वेळा पूजा केली जाते, त्यामुळे या रात्री झोपणे टाळा आणि पूजा करा. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.